काल सातारा जिल्हा काँग्रेस कमिटीमध्ये मी एक आढावा बैठक घेतली. त्यामध्ये महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या सूचनेप्रमाणे जिल्ह्यातल्या सर्व मंडल कमिट्या, ग्राम कमिट्या, बूथ कमिट्या व सर्व सेल यांची नियुक्ती करण्याकरता ज्या तालुक्यामध्ये काही रिक्त पद आहेत ती रिक्त भरण्याकरता आमच्या आघाडी संघटना आहेत त्या आघाडी संघटनेची पूर्तता कुठपर्यंत झाली याचा आढावा मी घेतला. आमचा जनसंवाद यात्रेचा कार्यक्रम हा अपूर्ण राहिलेला आहे. शासनानं त्या ठिकाणी 144 कलम पुकारल्यामुळं कुसे सावळीच्या घटनेमुळं त्याच वेळेला ठरलेला आमचा कार्यक्रम आम्हाला स्थगित करावा लागला. त्यामुळं तो स्थगित झालेला कार्यक्रम पुढे आमच्या सोयीप्रमाणे राहिलेल्या जिल्ह्यामध्ये राहिलेल्या तालुक्यामध्ये जनसंवाद यात्रेचा कार्यक्रम, जाहीर सभांचा आणि यात्रेचा कार्यक्रम आम्ही करणार आहोत. त्याचंही वेळापत्रक करायचं चाललेलं आहे. त्यामुळं हा अखिल भारतीय काँग्रेस कमिटी आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या संयुक्त विद्यमाने जो जिल्ह्याला कार्यक्रम गेलेला आहे त्यामध्ये कमिट्या पूर्ण करण्याचा असेल किंवा सेल पूर्ण करण्याचा असेल, बूथ कमिट्या, ग्राम कमिट्या, मंडल कमिट्या हा सगळ्याचा आढावा आम्ही काल घेतला. आणि हा वारंवार आढावा त्याच्या आधी मी 9 ऑक्टोबरला आढावा घेतला होता सातारला. ही आढावा बैठक आमच्या चालू राहणार आणि मी तिथं आवाहन केलेलं आहे की जनसंवाद यात्रेचा कार्यक्रम ज्या तालुक्यामध्ये अजून झाला नसेल किंवा 144 कलम पुकारल्यामुळे जर रद्द झाला असेल तो पुढे घेण्याकरता मी विनंती केलेली आहे. ही कालची बैठक झाली. आता बाकी राज्यातल्या घटनेबद्दल आपल्याला काही विचारायचं असतं बोलतो. यावर्षी हिवाळी अधिवेशनाचा वेळापत्रक आहे त्याच्यातल्या कालावधीला कात्री लागले तो कमी केला. त्याच्याच अगोदर फडणवीस विरोधी पक्षात होते त्यावेळेला ते 2-2 महिने अधिवेशन चालवा नागपूरमध्ये असं म्हणाले. काय सांगा आता यामध्ये सत्ताधारी पक्ष आणि ते तेव्हा विरोधी पक्षात असताना त्यांची वक्तव्य त्यामधला दांभिकपणा हा स्पष्ट होतो. खरं म्हणजे विदर्भामध्ये वर्षातून एक अधिवेशन होतं. हा नागपूर कराराचा एक भाग आहे आणि विदर्भ त्यामध्ये नागपूर डिव्हिजन असेल, अमरावती डिव्हिजन असेल आणि थोडंसं जरी मराठवाड्याचा भाग विदर्भातला नसला तरी त्या मागासलेल्या भागाला न्याय देण्याचा प्रयत्न आपण त्या अधिवेशनात करतो. आता विदर्भातले अनेक प्रश्न आहेत, विशेषतः आता पुराचे प्रश्न जे गंभीर प्रश्न या फडणवीस आणि मोदी सरकारच्या काळात जे दिवे लावलेले आहेत त्याची चर्चा करायची आहे. राज्यातले बेरोजगारीचा प्रश्न असेल, कंत्राटी भरतीचा प्रश्न असेल, त्याचबरोबर शाळांचा खाजगीकरणाचा प्रश्न असेल, अशा राज्यातल्या दुष्काळाची परिस्थिती, शेतकऱ्याच्या आत्महत्या असतील, राज्यात अपयशी ठरत असलेला औद्योगिकरणाचा प्रश्न असेल, राज्यातले उद्योग बाहेर जाण्याचा प्रश्न असेल, असे अनेक गंभीर प्रश्न आहेत राज्यातले आणि विदर्भातले. त्यामुळं फडणवीसांना त्यांची जुनी वक्तव्य तुम्ही लोकांनी आठवण करून दिली पाहिजे, आम्ही देऊच त्यांना. पण हा जो सत्ताधाऱ्यांचा दांभिकपणा असतो, विरोधात असताना एक बोलायचं आणि सत्तेत आल्यावर मग स्वतः वर्तणूक वेगळी करायची, यात काही विचित्र नाहीये, नवीन नाहीये. परंतु मला वाटतं हा वैदर्भीय जनतेचा अपमान आहे. बाबा त्याच्यामध्ये पर्टिक्युलरली तिघांची नाव घेतली जातात, तुमचे नाव घेतले जातात, काय सांगाल कंत्राटी? कंत्राटी भरतीचा विषय बराच मोठा, बराच व्यापक आणि अतिशय महत्वाचा आहे. माझ्या माहितीप्रमाणे कंत्राटी भरतीचा पहिला निर्णय त्याच्या आधी घेतले असेल तर मला काही सापडले नाही. हा 1998ला मनोहर जोशी सरकार असताना किंवा युती सरकार असताना, कोण मुख्यमंत्री होते त्यावेळेला, नारायण राणे होते का मनोहर जोशी होते, पण त्यावेळेला झालेला आहे. तिथून मग कंत्राटी कामगार नेमायचे निर्णय वेळोवेळी झाले. 2003लाही झाले, नंतर पुढचेही झाले, माझ्या काळातही झाले. परंतु त्यामध्ये 2-3 सूत्र होती की कधीही कार्यकारी पदावर कंत्राटी कामगार नेमले नव्हते. तात्पुरत्या कामाकरता कंत्राटी कामगार नेमायची पद्धत होती. उदाहरणार्थ आपण संगणकीकरण केलं, भरपूर डेटा, मानवी डेटा होता हाताने दिलेला, त्याचं एकदम संगणकीकरण करण्याकरता डेटा एंट्री ऑपरेटर पाहिजे होते. पुढं ते काम चालू राहणार नव्हतं. तात्पुरत्या कामाकरता करायचं का?
माळी असेल, सफाई कर्मचारी असतील, पूर्ण वेळाची कामं कधी कधी नसतात. आणि माळ्याचं काम जर कोणाला तरी बिनशिक्या माणसाला दिलं तर ते काही होत नाही. अशी काही पदे, अकार्यकारी पदं ही बाह्य स्रोताकडून घेण्याची आणि त्या ठिकाणी त्यांना नेमण्याची ही तरतूद वेळोवेळी केली जाते. ते सरकार हे का करतं हे पण लक्षात घेतलं पाहिजे. सरकारला फुकट मिळतात काही कर्मचारी तर नाही, तर त्यांना पगार द्यावा लागतो. उलट जो बाह्य पुरवठादार असतो त्याला कमिशन 15% वगैरे द्यायला लागतं, इतर गोष्टी असतात. तर खर्च कमी होतो का? थेट खर्च कमी होतो का? तर होत नाही. तर मग खर्च कमी कुठला होतो? तर तो कर्मचारी सेवानिवृत्त झाल्यावर त्याच्या आयुष्यभर त्याला सेवानिवृत्ती पेन्शन वेतन द्यावं लागतं, ज्याला पेन्शन आपण म्हणतो. त्याची सगळी अडचण खरी सरकारची आहे आणि ती पेन्शन द्यायला लागू नये म्हणून हा उपाययोजना केली जाते. सगळे करतात, परंतु त्यामध्ये त्यांनी काही नावं घेतलेली आहेत आणि एक सूत्र असायचं की बाई तात्पुरतं काम असेल तर त्यामध्ये घ्यावं, कार्यकारी काम नसावं. पण ज्या प्रकारे शिंदे फडणवीस पवार सरकारने निर्णय घेतला की कार्यकारी पदावर कंत्राटी पद्धतीनं माणसं भरायची, आता तहसीलदार पद असेल, पोलीस भरती असेल, आता ते फिरवाफिरवी करतायत, पण त्यामध्ये हा मोठा फरक आहे, हा लक्षात घेतला पाहिजे. त्यामुळं देवेंद्र फडणवीसनी त्यांनी 6 सप्टेंबर 2022 त्यांचा काढलेला हा नवीन कार्यकारी पदावर भरती करण्याचा जी आर परत घेतलाय 2023 आता गेल्या महिन्यातला तो परत घेतलाय. ते एक आनंदाची गोष्ट आहे. त्यांना धन्यवाद दिले पाहिजे की आपली चूक झाली कबूल करण्याची त्याला हे लागते. त्यामुळे चूक केलेली त्यांनी दुरुस्त केलेली पहिला मुद्दा आहे. आणि ती दुरुस्त करताना ते आघाडी सरकारचं पाप होतं वगैरे म्हटले, पण ते आघाडी सरकारमध्ये एकनाथ शिंदे मंत्री होते, अजित पवार उपमुख्यमंत्री होते. तर त्या ज्या कॅबिनेटमध्ये त्यांनी हा रद्द करायचा निर्णय घेतला. आपल्याकडे पद्धत आहे की कॅबिनेटचे निर्णय मुख्यमंत्री जाहीर करतात, पण मुख्यमंत्री आणि अजित पवार या दोघांनाही बाहेर ठेवले गेलं, कारण ते म्हणतात हे तुमचं पाप होतं. आता कोणाचं पाप होतं त्यांनी कॅबिनेटमध्ये बसून निर्णय घेतला पाहिजे, महाराष्ट्राच्या जनतेला सांगितलं पाहिजे. परंतु त्यांचं पाप होतं तर तुम्ही सप्टेंबर 23ला नवीन जी आर का काढला आणि तो जी आर तुम्ही रद्द केलेला आहे. देवेंद्र फडणवीस शिंदे पवार सरकारनं 6 सप्टेंबर 2023ला म्हणजे गेल्या महिन्यामध्ये 1.25 महिन्यापूर्वी काढलेला कंत्राटी भरतीचा जी आर युवकांच्या रेट्यामुळं, विरोधी पक्षांच्या आक्रमक भूमिकेमुळे त्यांनी परत घेतला आणि त्यामुळे चूक कबूल केली त्याला चांगलं म्हटलं पाहिजे. त्यांनी चूक आपली परत केलेली आहे. आता कुठंतरी ओढून ताणून तुम्ही मागच्या सरकारचा संदर्भ आणू नका. त्याची चर्चा जर झाली तर तुम्हाला अडचणीचं जाईल सगळं. आणि त्यामुळं महत्वाच्या मुद्द्याकडे मला कंत्राटी भरतीचं यायचं आहे. कंत्राटी भरतीचा मदर ऑफ ऑल कॉन्ट्रॅक्टिंग सर्व्हिसेस कोण आहे? तर अग्निवीर योजना. भारत सरकारची 14 लाखांची उभी फौज आहे, स्टँडिंग आर्मी. त्या फौजेमध्ये लोक 20 वर्ष, 30 वर्ष, 40 वर्ष काम करतात, निवृत्त होतात, त्यांना पेन्शन मिळते. माजी सैनिक संघटनेचे ते नोकर होतात, त्यांना पुढचं काही काम द्यायचं असतं त्या आपली यंत्रणा आहे. आता या लोकांना रिटायर झाल्यावर पेन्शन द्यावी लागते. पेन्शनचा फार मोठा भार हा केंद्र सरकारवर पडतो. केंद्र सरकार कशा प्रकारे चाललेलं आहे? कर्ज काढल्याशिवाय, पेट्रोल डिझेलवर कर वाढवल्याशिवाय, सरकारी कंपन्या विकल्याशिवाय सरकार चालत नाही, तरी त्यांना पैसे पुरत नाहीत. म्हणून केंद्र सरकारनं सैन्याला कॉन्ट्रॅक्टी पद्धतीचं सैन्य करायचं म्हणून अग्निवीर कंपनीचा निर्णय घेतला. 3 वर्षाकरता तरुण पोरांना भरती करायचं, त्यांना ट्रेनिंग द्यायचं आणि 3 वर्षानंतर त्यांना हाकलून द्यायचं. कुठलंही सेवानिवृत्ती वेतन नाही. एक अग्निवीर निवृत्तला काही वारला सेनामध्ये, त्याला शासकीय सन्मानाचा अंत्यविधी तुम्हाला करता येत नाही. म्हणजे ही कॉन्ट्रॅक्ट भरती तुम्ही कशा करता केली? आणि या कॉन्ट्रॅक्ट भरतीची मोदींनी केलेली आहे. देवेंद्र फडणवीसचा त्यात काही हात नाही. पण या
कॉन्ट्रॅक्ट भरतीचा तुम्हाला मान्य आहे का ती? आणि त्यामुळे महाराष्ट्र सरकारने एक भूमिका घेऊन कॅबिनेटमध्ये ठराव करावा की अग्निवीर योजना फार चांगली आहे, भारतातल्या सैनिकांना काही पेन्शन द्यायची गरज नाही, त्यांना 3 वर्ष 18 वर्ष वयाच्या मुलाला भरती करायचं, त्याचं शिक्षण प्रलंबित करायचं, त्याला डिग्री काही मिळू द्यायची नाही, आणि 3 वर्षानंतर शिक्षण देऊन म्हणजे वेपन्स ट्रेनिंग असेल, आर्म्ड कॉम्बॅटचं ट्रेनिंग असेल, हाताने लढाई करायचं आणि शस्त्रास्त्राचं ट्रेनिंग द्यायचं 3 वर्ष, आणि त्याला रस्त्यावर जा सूट भेटायचं, त्याला काय द्यायचं नाही. ही कॉन्ट्रॅक्ट करायची जी निर्णय मोदी सरकारने घेतला आहे, त्या मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत देवेंद्र फडणवीस आणि शिंदे पवार सरकारनं कॅबिनेटमध्ये करावं अशी माझी नम्र विनंती त्यांना आहे. मग तुम्ही युवकांचा राग काय असतो ते तुम्हाला कळेल. हा फक्त सप्टेंबरचा GR तुम्ही रद्द केलाय, तो तुम्हाला करावाच लागला. त्यामुळं मला वाटतं की हा कॉन्ट्रॅक्ट भरतीचा विषय सरकारनं परत घेतलेला आहे, चांगली गोष्ट आहे. चूक झाली होती तरी मान्य केलेले, अशा चुकीचे निर्णय पुन्हा घेऊ नका. तर मला एक आणखी सांगायचं आहे की जनतेच्या रेट्यामुळं खाजगीकरणाचा कंत्राटी भरतीचा GR देवेंद्र फडणवीसांना मागे घ्यावा लागला, आणि त्याचे सूत्रधार भाजप आहे, आणि त्याच्या मागं मुख्यमंत्री आणि अजित पवारांना फरफटत जावं लागलं. ते त्या पत्रकार परिषदेला देखील आले नाहीत. निर्णय तुम्ही सगळ्यांनी मिळून घेतला होता. पण मला एवढंच सांगायचं आहे की जनतेचा रेटा असला की सरकारवर त्याचा किती मोठा दबाव येऊ शकतो हे या उदाहरणावर आपल्याला दिसतं. याच्यापूर्वी देशामध्ये जेव्हा नरेंद्र मोदींनी 3 कृषी कायदे रेटून लोकांच्या शेतकऱ्यांच्यावर लादले होते, त्याला वर्ष, दीड सव्वा वर्ष शेतकऱ्यांचं आंदोलन झालं. 800 शेतकरी त्या थंडी वाऱ्यामध्ये मृत्युमुखी पडले, त्यांनी हौतात्म्य पत्करलं, आणि शेवटी नरेंद्र मोदींना माघार घ्यावी लागली. हा असतो जनतेचा रेटा. आणि म्हणून मला आवर्जून तुमच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या सर्व शेतकरी बांधवांना सांगायचं की आज नरेंद्र मोदी सरकार हे शेतकऱ्यांच्या विरोधी, शेतकऱ्यांच्यावर सूड घेण्याकरता निर्णय घेते. उदाहरण घ्यायचं असेल तर तांदळावरची निर्यात बंदी, गव्हावरची निर्यात बंदी, साखरेवरची निर्यात बंदी, कांद्यावरचं 40% निर्यात चुकलं त्यामुळे निर्यात बंदी. दिल्लीच्या एका शोध संस्थेनं आपला अहवाल दिलेला आहे की गव्हाच्या निर्यात बंदीमुळं देशातल्या शेतकऱ्यांचं 40,000 कोटीचं नुकसान झालं. हा साखर उत्पादकांना देखील तुमची साखर निर्यात करता येणार नाही, नुकसान शेवटी होणार ते ऊस उत्पादक शेतकऱ्याचं. आणि म्हणून माझी सर्व शेतकरी बांधवांना विनंती आहे की आपण ही उदाहरणं पाहिलेली आहेत. तुमच्या सगळ्यांचा जनतेचा रेटा जर तिथे लागला तर सरकारला माघार घ्यावी लागते. आपण महाराष्ट्रातल्या सर्व शेतकऱ्यांनी नाशिक परिसरातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या मागं खंबीरपणे उभं राहणं गरजेचं आहे. नरेंद्र मोदी सरकारनं कांदा निर्यातीवर 40% कर लावलेला आहे. जिझिया कर आहे. हा अत्यंत शेतकऱ्याचं नुकसान करणारा कर आहे. तो ताबडतोब तो कर परत घेतला पाहिजे. आज शिंदे, फडणवीस, पवार सरकारमध्ये जी शेतकऱ्याची मुलं आम्ही मंत्री म्हणून काम करतो म्हणतात, त्यांना माझं आव्हान आहे की तुम्ही सगळ्या राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या फुटीर गटानं, शिंदे गटातल्या फुटीर गटानं भाजपला काही शेतकऱ्यांचं घेणं देणं नाही आहे. तुम्ही नरेंद्र मोदींच्या दरबारी जाऊन ठिया जाऊन बसलं पाहिजे. पियुष गोयल यांना सांगितलं पाहिजे की तुम्ही कांद्यावरचा 40% कर ताबडतोब रद्द करा. आणि ऊस उत्पादक शेतकरी असेल, माझं कांद्याचं काही घेणं देणं नाही, कापूस उत्पादक म्हणेल मला काही देणं नाही, प्रत्येकावर तुमच्यावर संधी येणार. त्यामुळं महाराष्ट्रातल्या सर्व शेतकऱ्यांनी जर एकजुटीनं जे येथील मंत्री त्यांना विचारलं पाहिजे तुम्ही इथं काय करतात, दिल्लीत हा निर्णय रद्द करून आला, तर मग ही खरी शेतकऱ्याची मुलं आहेत का व्यापाऱ्यांची धाजणे हे तुम्हाला कळेल. आणि म्हणून जनतेच्या रेट्यामध्ये किती ताकद आहे हे या कालच्या आरक्षणाचा, कालच्या या कंत्राटी नोकर भरतीचा GR रद्द करावा लागला शासनाला, त्यामध्ये दडलेला आहे. आता तुमच्या भानगडी करून तुम्ही सत्तेत आलेला आहात, लोकांनी काही तुम्हाला निवडून दिलेली नाही. तुम्ही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेत नाही, लोकसभेच्या पोटनिवडणुकाच्या निवडणुका तुम्ही घेत नाही. तुम्हाला जनतेसमोर मतं मागायला जायला भीती वाटते. जो स्वर्गीय यशवंतराव चव्हाणांनी स्थानिक स्वराज्य संस्था आपल्याकडे सुरू केल्या,
राजीव गांधींनी नरसिंहरावांनी त्याकरता कायदे केले, दर 5 वर्षात निवडणुका झाल्या पाहिजेत हा निर्णय घेतला. त्यामधून आपण आरक्षण दिलं SC, ST, OBC आणि महिलांना. तुम्ही आरक्षण सगळं बाद करून टाकलं. 2-2 वर्ष तुम्हाला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेता येत नाही. इतकी तुम्हाला सत्तेत राहायची तुम्हाला हौस आहे. पण लोकांचा क्षोभ झालेला आहे. कॉन्ट्रॅक्ट भरतीमुळे असेल, शाळांच्या खाजगीकरणामुळे असेल, आज दुष्काळ पडला असेल ते सरकार निद्रिस्त अवस्थेमध्ये पडलेलं आहे. त्यामुळं आज लोकांचा रोष आहे आणि या रोषाला तुम्हाला कधी ना कधी सामोरं जावं लागेल. तुम्ही तात्कालीन कारणाकरता जिल्हा परिषदा, नगरपालिका, नगरपंचायती आणि महापालिकेच्या निवडणुका जरी लांबवल्या असल्या तरी तुम्हाला कायमस्वरूपी जनतेच्या रोषापासून पळता येणार नाही. ड्रग माफियाच्या अनुषंगाने सध्या जे काही सध्या ललित पाटील नावाचं यामध्ये एकच आहे की त्यातलं प्रकरणाची चौकशी चालू आहे. पण त्या दलित पाटील या माणसानं काही उच्च पदस्थ काही मंत्री यामध्ये आहेत असा कुठेतरी कळत नकळत आरोप केलेला आहे आणि त्याला पळून जायला कोणीतरी मदत केली. म्हणजे खूप मोठं रॅकेट आहे. त्या रॅकेटमध्ये कोण कोण त्यात सहभागी आहेत आणि त्यामध्ये सरकारमधले काही उच्च पदस्थ आहेत का याची चौकशी केली पाहिजे. आता सध्या साताऱ्यातले तुमच्या जवळ असलेले पाटण तालुक्यातील शंभूराज देसाईंचंही नाव याच्यामध्ये अंधारे यांनी नाव घेतलेलं आहे त्याचं. तुम्हाला काय वाटतं? मला मी मागणी केली आहे की उच्च पदस्थ जर कोण असतील तर त्याची चौकशी झाली पाहिजे. जर एका महाराष्ट्राला अवरोध चाललाय असं वाटतंय का? आता बघा, ड्रग असेल, गुटखा असेल, नशीचे पदार्थ असतील, हे त्यामुळं कॅन्सर होतोय, त्यामुळं समाजाचं स्वास्थ्य बिघडतंय, त्यामुळे जुगारी आणि हल्ले होत आहेत. ग्रामीण भागातलं आणि शहरातलं, छोट्या शहरातलं हे कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती त्या गुटखा आणि या गॅम्बलिंगमध्ये होते आहे. पण आज दुर्दैवाने काय झालं की केंद्र सरकारला आर्थिक परिस्थितीवर नियंत्रण ठेवता येत नाही, लोकांना रोजगार देता येत नाही. केंद्र सरकार काय देते तर जुगार खेळा. तुम्ही आता क्रिकेटची मॅच लावली की त्यामध्ये जुगारीच्या जाहिराती आता येत आहेत. जुगारीच्या जाहिराती, मग क्रिकेट मॅचवरचं बेटिंग असेल किंवा काय असेल, त्यात एक वाक्य असतं की नाही जुगार खेळला तर तुम्हाला सवय लागू शकते, म्हणजे नुकसान होऊ शकतं. आलं का मग तुम्ही जुगाराची परवानगी काय देताय? काही देशामध्ये दारूच्या आणि सिगरेटच्या जाहिरातीला परवानगी होती, त्यांनी बंद केली. आपल्या देशामध्ये बंदी आहे. पण नकळत काहीतरी इलायचीच्या नावानं गुटखा खाण्याचं प्रोत्साहन दिलं जातं. आणि आता तर नरेंद्र मोदी सरकारनं जुगार खेळायला अधिकृत परवानगी द्यायचं चाललेलं आहे. कॅसिनो सुरू करायचं चाललेलं आहे. रोज टेलिव्हिजनवर तुम्ही उघडलं की तिथं उत्पादनाची किंवा मॅन्युफॅक्चरिंगची जाहिरात येत नाही, तर जुगाराची जाहिरात येते. युवकांना तुम्ही जुगार खेळायला बाध्य करताय किंवा आता आधी भजे तळायला सांगितलं, आता जुगार खेळायला सांगताय. दुर्दैवी गोष्ट. लोकसभेसाठी तुमच्या नावाची राजकीय नाही, चर्चा हे तुम्ही लोकांनी कुणाच्या नावाची करायची यावर आम्ही बंधन करू शकत नाही, टाकू शकत नाही. आमचा काही दिवसापूर्वी विभागवार आढावा झाला, तो इतर पक्षही घेत आहेत की आपल्या पक्षाची या मतदारसंघातली काय परिस्थिती आहे. कारण जो कोणी महाविकास आघाडीचा उमेदवार उभा राहील त्याला तिन्ही पक्षाची मतं पडली तर तो निवडून येईल. त्यामुळे तिन्ही पक्षांनी आपापली ताकद वाढवणं अपरिहार्य आहे. तो प्रयत्न आमचा पक्ष करतोय, इतर कोण करतोय. आता कार्यकर्ते समोर बसले की ते काही बोलतात, मागणी करतात. पण ही बैठक जी पुण्याला झाली, नंतर प्रत्येक विभागामध्ये झाली, ती उमेदवार निवडीची बैठक नव्हती. आधी 3 पक्षाची समन्वयाची बैठक होईल, त्यानंतर मग उमेदवार निवडीचा प्रश्न उपस्थित होईल. त्यामुळे कोणी त्यामध्ये काय मागणी केली याला काही फार महत्व नाही. तशी संधी आल्यास तुम्ही लग्नात जरजरच्या प्रश्नावर काही पद्धती. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.